निर्गमनची पुस्तक याचा 23व अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 33 वचन लिहून आहे आणि या 33 वचनचे सारांश असे. आपण 22व अध्यायामध्ये बघले होते का जे मनुष्यने संबंधित असलेले 16 सिव्हिल लॉस होते, त्याच्यामधून 9 22व अध्यायामध्ये संपले. उरलेले 7 नियम 23व अध्यायामध्ये लिहिण्यात आले आहे. त्यातले 9 नियम 9 वचनपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे आणि ते नियम असे आहे की खोटी अफवा उठवा नको, अपराधाच्या हातात हात घालून द्रोही साक्षी होऊ नका. आपण पहिल्यावा वचनमध्ये बघतो. दुसरे नियम असे आहे का दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होण्याचे बहुजन समाजास अनुसरण नको. समाजास अनुसरण नको म्हणजे अनेक लोक न्याय नाही हो देण्यासाठी अनेक संख्या असताना त्यांच्यासोबत होऊ नका असे आपण दुसऱ्या वचनमध्ये बघतो. तिसऱ्या वचनमध्ये आपण बघतो गरिबाचा दावा असेल तरी त्याचा पक्ष घेऊ नका. म्हणजे आपण इथे पक्षपात नाही केले पाहिजे. त्याच्यानंतर 4 आणि 5 वचनमध्ये शत्रूचं बैल किंवा गाढवं तुला मिळेल तरी तू त्याला फेरून दे या विषय लिहून आहे. म्हणजे तू आपल्या शत्रूसोबत प्रेम ठेव. त्याच्यानंतर 6 आणि 7 वचनमध्ये अन्यायानं कोणाचा न्याय नका करा. त्याच्यानंतर 8व्या वचनमध्ये कोणाकडून लंच घेऊ नका याविषयी लिहून आहे. आणि 9व्या वचनमध्ये कोणत्याच परदेशीवर्त जुल्म नको करा. इथे 16 नियम पूर्ण होतो. इथे 10व्या वचनपासून आपण समोर बघतो का धर्माविषयी इथं नियम दिले आहे. 6 नियम इथं लिहिण्यात आले आहे. 10 वचनपासून तर 19 वचनपर्यंत धर्माविषयी आपण इथे 6 नियम बघतो. 11 आणि 12 वचनमध्ये विश्रांतीचे दिवसाविषयी लिहून आहे. 6 वर्ष काम करणे आणि 7वे वर्षे भूमीला विश्रांती देणे. आणि आपण 12 वचनमध्ये बघतो का आठवड्याचा विश्रांतीविषयी लिहून आहे. आणि 13 वचनमध्ये देवाविषयी आपण विश्वासयोग्य राहिले पाहिजेत. म्हणजे तुमच्या मुखातून इतर देवी देवतांचे नावाचे उच्चारण नाही झाले पाहिजे याच विषयी इथं लिहून आहे. 14 वचनपासून ते 17 वचनपर्यंत इस्रायली लोकांसाठी देवानं दिलेले 3 सण आहे. बेखामीर भाकऱ्याचा सण पाळा आणि पेंतिकोस्तचा सण आणि संग्रहाचा सण पाळा. 17 वचनमध्ये वर्षातून 3दा तुझ्यातल्या सर्व पुरुषांनी परमेश्वर देवाचे दर्शन घ्यावे याविषयी लिहून आहे. त्याच्यानंतर 18 आणि 19 वचनमध्ये देवाला यज्ञ पशुचे रक्त म्हणजे बलिदान विषय लिहून आहे. इथं
का प्रथम फळ कसे दिले पाहिजे. त्याच्यानंतर 20 वचनपासून ते 32 वचनपर्यंत युद्धामध्ये जिकायचे असन तर कसले प्रकारचे नियम आपण आपल्या जीवनामध्ये पाळले पाहिजेत. 20 वचनपासून ते 23 वचनपर्यंत देवाचे गोष्टी ऐकण्याविषयी. 24 वचनमध्ये मूर्तिपूजा करू नका पण त्याला तोडून टाका याविषयी लिहून आहे. 25 वचनपासून तर 31 वचनपर्यंत आपण कशी देवाची सेवा केली पाहिजे ह्याविषयी लिहून आहे. तसेच आपण देवाची सेवा करत असताना आणि देवाची गोष्टी ऐकल्यानंतर 16 प्रकारचे आशीर्वाद मिळेल याविषयी लिहून आहे. त्याच्यानंतर 32 आणि 33 वचनमध्ये लॉ ऑफ सेपरेशन म्हणजे आपण अन्य जातीसारखे असले आणि देवाची गोष्टी नाही ऐकले तर काय घडतील याविषयी लिहून आहे. या रीतीनं या अध्यायाचे वर्णन आपण इथे बघतो आणि ते संपतो. आपण इथे 23व्या अध्यायाचे ध्यान करू. 23व्या अध्यायाचे पहिले वचन, खोटी अफवा उठवू नको, अपराध्यांच्या हातात हात घालून द्रोही साक्षी होऊ नका. एका व्यक्तीचे साक्ष फार महत्त्वाचे आहे कारण त्याच्या साक्ष्याच्या आधारावरच एक व्यक्ती दोषी ठरतो. कारण त्याच्या खोट्या साक्ष्यामुळे त्याला दंड मिळतो आणि खोटी अफवा आपण फैलवू नका. याला आपण जीविकाचा घमंड म्हणतो. यासाठी आपण कधीच खोटं साक्ष नाही दिले पाहिजे आणि खोटी अफवा नाही फैलवली पाहिजे. हे जीविकाचे घमंडच्या द्वारा उत्पन्न झालेली एक क्रिया आहे. डोळ्याची अभिलाषा, शरीरची अभिलाषा आणि जीविकाचा घमंड हे देवाचे द्वारा उत्पन्न नाही झाले, हे शैतानाच्या द्वाराच उत्पन्न होतो. ज्या व्यक्तीमध्ये जीविकाचा घमंड असतो तो असा असतो का त्याला सर्वच काही माहीत आहे आणि तो अतिविशिष्ट व्यक्ती आहे आणि इतर सर्वे काहीच कामाचे नाही आहे असे तो लोकाला म्हणतो. खोटी अफवा उठवू नको म्हणजे खोटं बोलायसाठी स्थळ नाही आहे. तू काही विवरण देत असताना काहीच खोटं बोलू नको कारण त्याच्याद्वारा तुझे न्याय होतील. कारण आपल्या तोंडाच्या शब्दाला फार महत्त्व असतो आणि बोलणारा व्यक्तीच्या द्वाराच त्याची माहिती मिळतो. यासाठी पौल म्हणतो का प्रत्येक आपल्या भावासोबत खरेच बोलले पाहिजे. या सत्याला त्यानं प्रगट केले. असत्य समाचार नाही दिले पाहिजे, असत्य आपण बोलले नाही पाहिजे आणि असत्य कुणाला आपण विवरण नाही दिले पाहिजे. दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होण्याचे बहुजन समाजास अनुसरू नको आणि बहुजन समाजास अनुसरून एकदा मुकदम्यात विपरीत न्याय होण्यासाठी साक्ष देऊ नको. बघा इथे बहु समाज म्हणजे पुष्कळ लोक. उदाहरणासाठी 10 लोकांमधून म्हणत आहे का आपण एक दुष्कार्य करायला पाहिजे पण 10वा व्यक्ती त्या कार्यामध्ये भाग नाही घेतले पाहिजे आणि 10वा व्यक्ती तोच आहे आणि 9 लोक एका मार्गावर चालत असताना
तू त्यांच्या मार्गामध्ये नाही चालले पाहिजे. आणि या विशेषताचे रक्षण करणारा व्यक्तीच परमेश्वरची संतती होतो. संपूर्ण जगत लांच घेत आहे, पण तू देवाची संतान आहे तर तू लांच नाही घेतले पाहिजेत. संपूर्ण कार्यालय लांच घेत आहे, पण तू त्यांच्यामध्ये मिसरू नको. तू देवाची संतान आहे. जगामध्ये पुष्कळ लोक व्यभिचार करून राहिले आहे आणि मी पण त्यांच्यासोबत करतो म्हटलं तर नाही जमेल, कारण तू देवाची संतान आहे. तू स्वतःला त्यांच्यापासून वेगळे कर, कारण हे दुष्कार्य आहे. यासाठी बहुसमाजामध्ये जाऊन न्याय बिघडवासाठी तिथं साक्ष नका देऊ. सर्व लोक याच गोष्टीला कन्फर्म करत आहे, म्हणून सत्याला असत्य नख करू. आपण लोक डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये आहे आणि या मधामध्ये आपल्या देशामध्ये असलेले अति प्रमुख लोक याच धर्माला आपण पालन केले पाहिजे आणि आपल्या देशाचे हेच धर्म प्रमुख आहे, म्हणून ते लोक कॉन्स्टिट्यूशनच्या विपरीतमध्ये बोलत आहे. कारण मोठा समाज असल्यामुळे त्यांची भावना अशीच असतो, पण भारत देशाच्या कॉन्स्टिट्यूशननं याला स्वीकार नाही केले. कारण सर्व धर्म एक समान आहे आणि मेजॉरिटीमध्ये असलेले लोक आमचेच चालले पाहिजे म्हणले तर असे होणार नाही. यासाठी इथं मेजॉरिटी एक मुद्दा नाही आहे, पण सत्यच एक मुद्दा आहे. गरिबाचा दावा असेल तरी त्याचा पक्ष घेऊ नका. पुष्कळ वेळा तो गरीब आहे, तो का करणार म्हणून आपण त्याचे पक्ष नाही घेत. एका गरिबावर तर अन्याय नाही केले पाहिजे आणि अन्यायाचे न्याय त्याला नाही दिले पाहिजेत. एक गरीब व्यक्तीचा पक्षपातनं त्याला अन्यायानं न्याय आपण नाही दिले पाहिजे आणि पक्षपात आपण काहीच नाही केले पाहिजे. न्याय करत असताना तो धनी असेन किंवा गरीब असेन, तो शिक्षण घेतलेला असेन किंवा प्रौढ असेन, न्यायाच्या समोर सर्व एकसारखेच आहे आणि न्याय करताना सर्व एकच आहे. यासाठी आज देशामध्ये न्याय व्यवस्थेला फार मजबूत केले आहे. 4 आणि 5 वचन. आपल्या शत्रूचा बैल आतो गाढवा, मोकार फिरतानी तू पाहिला तर त्यास अवश्य वळवून त्याच्याकडे पोचता कर. बघा, शत्रूचं नुकसान झाले तर फार संतुष्टाची गोष्टी आहे ना. आपण आपल्या जगाच्या दृष्टीनं पाहिले तर शत्रूचा नाश होतील तर जगाला फार आनंद होतो. पण आपण देवाचे लेकरं असल्यामुळे आपले शत्रूचे नुकसान होताना आपण पाहित नाही राहिले पाहिजे, पण त्यांना मदत केले पाहिजे. कारण जेव्हा आपले नुकसान होईल तसेच आपले शत्रू आपली मदत करतील. तू आपल्या वैन्याचा गाढवा बोझाच्या भाराखाली दबलेला पाहिले तर त्याला ऊट विषयांच्या त्या एकट्यावर टाकून जाऊ नको, तर त्याला सहाय्य करून त्याची अवश्य सुटका कर. बघा, इथे देव शत्रूला आपण कसे प्रेम केले पाहिजे
इथं आपल्याला शिकवून राहिले. शत्रूला जाऊन सहायता कर आणि शत्रूसोबत प्रेम कर. बघा इथं देव आपण कसे प्रेम न भरून जीवन जगले पाहिजेत इथं शिकवून राहिले. तुझ्या लोकांपैकी जो कंगाल असेल त्याचे मुकदम्याचे निवड विपरीत करू नका. खोट्या मुकदम्यापासून दूर राहा. निरपराधी वा धार्मिक याचा वध करू नका, कारण दुष्टास मी निर्दोष ठरवणार नाही. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर्त चढव्याचा अगोदर 6 वेळा विचारण केले गेले आणि 6 वेळा त्याचा न्याय झाला. येशू ख्रिस्त मौन होते आणि त्यावेळे खोटे साक्ष लोक तिथं देऊन राहिले होते. देवानं त्या लोकांना निर्दोष नाही ठरवले. ख्रिस्तापूर्व 70 मध्ये त्या सर्व लोकांना देवानं नाश केले. टायटस नावाच्या गव्हर्नरनं यहुदी लोकांना बनवलेल्या मंदिरला त्यांच्या हाताच्या द्वारा तोडाले लावले आणि इतिहासमध्ये इस्रायल देश नाही आहे असं त्याला नाश करण्यात आले. आणि संपूर्ण जगामध्ये यहुदी लोक पसरून गेले आणि जे निर्दोष होते देवानं त्या लोकांना दोषी नाही ठरवले आणि जे दोषी होते त्या लोकांना देवानं निर्दोष नाही ठरवले. तो संपूर्ण न्यायी आहे. आपण असं देवाला ओळखले पाहिजेत. लांच घेऊ नका, कारण लांच डोळ्यास अंध बनविते आणि धार्मिकांच्या मानांचे विपर्यास करतो. लांच मनुष्याच्या डोळ्याला आंधळा करतो आणि त्याच्या मार्गातून त्याला भटकवतो, कारण नियमपासून त्याला वेगळे करतो. त्याला आज या जगामध्ये न्याय करासाठीच लांच आपल्याला द्यावं लागतो. आज समाजामध्ये काम करायसाठीच लांच घेतो लोक. आज संपूर्ण जगामध्ये आपला देश 4थ्या स्थानामध्ये लांचच्या क्षेत्रामध्ये आले आहे. बघा इथे किती अन्याय आहे. लांच डोळ्याला आंधळा करतो. कोण उपायावर जुलम करू नका, कारण त्याची मनोभावना कशी असते हा तुम्हास अनुभव आहे, कारण तुम्ही मिस्र देशात उपरी होता. बघा इथे पहिले परदेशी आहे, दुसरे विधवा आहे आणि तिसरा ज्याला वडील नाही अनाथ आहे ते. तुम्ही पण एका काळामध्ये मिस्र देशात उपरी होता, त्याचा अनुभव तुम्हाला आहे. परदेशीमध्ये असणारे कोणालाच तुम्ही त्यांच्यासोबत अन्याय नको करा, पण तुम्ही त्यांच्यासोबत प्रेम करा. आपण त्यांच्यासोबत न्याय केले पाहिजे, आपण त्यांच्यासोबत प्रेम केले पाहिजे. तुम्ही रूथची पुस्तक बघले तर बोआज आपल्या सेवक लोकांना सांगतो, शेतामध्ये काम करासाठी रूथ येत असताना तिच्यासाठी काही बी तुम्ही उरवून ठेवा असे तो त्या लोकांना सांगतो. कारण ती परदेशी आहे ना, ती विधवा आहे आणि तिच्यासोबत एक वृद्ध तिची सासू पण आहे. यासाठी बोआजनं शेतामध्ये तिच्यासाठी काही धान्य सोडायसाठी आपल्या सेवकांना सांगितले. यासाठी पवित्र शास्त्रामध्ये प्रेम हे अति प्रमुख अंश आहे पवित्र शास्त्राचे.
तू जसं स्वतःला प्रेम करतो तसेच तू आपल्या शेजारीला प्रेम कर. याच्यामध्येच धर्मशास्त्र पूर्ण होतो. आता इथे 10 वचनपासून ते 19 वचनपर्यंत धर्माविषयी असलेले 6 नियम इथं लिहून आहे. 6 वर्ष आपली भूमी पेर आणि तिचे उत्पन्न साठीव, पण 7व्या वर्षी तिला विश्राम मिळून ती पडीत राहू दे. म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तिथं उगवलेले खातील व त्यांनी खाऊन जे उरले ते वनपशु खातील. तुझे द्राक्षमळे व जैतूनवन याविषयी तसेच कर. 6 वर्ष तू शेती करतील आणि 7व्या वर्षी तू शेतीला विश्राम देशील. म्हणजे 7व्या वर्षी ॲटोमॅटिकच शेतीमधून बी येतील. 6व्या वर्षी तू आपल्या शेतीला कापल्यानंतर तू आपल्या शेतीला तसेच सोडतील आणि त्या कापलेल्या शेतीमधून त्याच्यामधून फळं येतील. तसेच तुझे द्राक्षमळे आणि तुझे बाग तू सोडशील. त्याच्यातून गरीब लोक खातील आणि ते सोडल्यानंतर प्राणी खातील. 6 दिवस तू आपला उद्योग कर व 7व्या दिवशी विश्रांती घे. म्हणजे तुझे बैल आणि गाढवं यास विश्राम मिळेल आणि तुझ्या दासीचे संतती आणि विदेशी यांचा जीव ताजून होईल. म्हणजे 7व्या दिवशी तुला पण विश्राम मिळेल आणि तुझ्या प्राणीला पण विश्राम मिळेल. बघा, या जगामध्ये पुष्कळ लोक काम करतो आणि 7व्या दिवशी पण ते लोक काम करत असताना त्या लोकाला काही मिळत असेल. पण लगातार काम केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आजार ते होतो आणि ते लोक कंटिन्यू काम केल्यामुळे त्यांचे स्वास्थ्य खराब होतो. यासाठी देव त्या लोकांना सांगून राहिले का 7व्या दिवशी तू विश्रांती घेतल्यानं तुझ्या गुरढोऱ्याला, तुझ्या प्राणीला, तुझ्या दासीला, तुझ्या सेविकाला त्यांना पण विश्रांती मिळतो. मी जे काही तुम्हाला सांगतील आहे त्या सगळ्याविषयी सावध राहा. इतर देवाचे नाव देखील घेऊ नका. त्याचा नामोच्चारही तुमच्या मुखातून ऐकू न यावे. म्हणजे देवाच्या प्रती आपण अविश्वासयोग्य नाही राहिले पाहिजे. म्हणजे आपण देवाच्या प्रती विश्वासयोग्य राहिले पाहिजे. आणि ज्या क्षणी आपल्या तोंडामध्ये इतर देवी देवताचे नाव येऊन राहिले म्हणजे आपण तेव्हाच देवाच्या प्रती अविश्वासयोग्य आहे तिथं सांगून राहिलो. यासाठी मूर्तिपूजाचे नाव पण इस्रायली लोकांच्या तोंडामध्ये नाही आले पाहिजे असे देवानं त्या लोकांना सांगितले. आणि या सिद्धांताचे पालन ख्रिस्ती लोक केले असते तर किती चांगले झाले असते. अनेक लोक या जगातील म्हणतील का ख्रिस्ती लोक आमचे देवी देवताचे तिरस्कार करतो आणि यांच्या देवदेवतांच्या विपरीतमध्ये बोलतो. इथं देव आपल्याला सांगत आहे का त्या देवी देवताचे नावाचा शब्द पण तुमच्या तोंडामध्ये नाही आले पाहिजे तर आपण त्या विषयमध्ये कशाला गेले पाहिजेत. याच्यानंतर 14 वचनपासून तर 17 वचनपर्यंत आपण बघतो का 3 अतिप्रमुख सणाविषय आहे. आणि 17 वचनमध्ये लिहून आहे का पुरुष लोक
विशेष करून वर्षातून एकदा परमेश्वराचे दर्शन घेतलेच पाहिजे. वास्तवामध्ये 7 सण आहे, पण विशेष करून 3-10 पुरुष लोक एका जागी एकत्र झाले पाहिजेत. वर्षातून 3दा तू माझ्या प्रित्यर्थ मेळ भरून सण करा. बेखामीर भाकऱ्याचा सण पाळा. त्या सणात माझ्या आज्ञाप्रमाणे अबीब महिन्यातील नेमलेले समय 7 दिवस तू बेखामीर भाकरी खा. कारण त्याच महिन्यात तू मिस्र देशातून बाहेर निघलास. कोणी रिक्त हस्ते माझे दर्शनास येऊ नये. बेखामीर भाकऱ्याचा सण पाळा. याला आपण वलांडाचा सण म्हणतो आणि हा भाकऱ्या 7 दिवसपर्यंत खाल्ल्या पाहिजेत. याच्यानंतर शेतात पेरलेले धान्यांचे पहिले पीक तयार होईल, तेव्हा तू कापणीचा सण पाळ आणि वर्षअखेर तू आपल्या शेतातील श्रमफलाचा संग्रह करशील, तेव्हा संग्रहाचा सण पाळा. म्हणजे याला आपण 50व्या दिवशी, याला आपण पेंतिकोस्तचा दिवस म्हणतो. याच पेंतिकोस्तच्या दिवशी देवानं धर्मशास्त्र दिले आहे आणि याच पेंतिकोस्तच्या दिवशी प्रेषितांचे कृत्य याच्या 2व्या अध्यायामध्ये देवानं आपले आत्मा दिले आहे. आणि 3वा सण जे आहे संग्रहाचा सण म्हणतो, याला आपण फीस्ट ऑफ टॅबरनेकल. वर्षातून एकदा इस्रायलीमध्ये असलेले संपूर्ण पुरुष लोक देवासमोर दिसले पाहिजेत. इस्रायलमध्ये असलेले प्रत्येक कुटुंबातील पुरुष वर्षातून 3दा देवासमोर आले पाहिजेत. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये वल्हांडाचा सण करासाठी आलेले पुरुष 50 दिवस तिथंच राहून पेंतिकोस्तचा दिवस आणि संग्रहाचा सण पाळून त्यानंतर ते लोक तिथून जायचे. आणि याच्यामधून पेंतिकोस्तचा दिवस म्हणजे 17 भाषा बोलणारे लोक पेंतिकोस्तच्या दिवसपर्यंत तिथंच असताना देवाचा आत्मा येशू ख्रिस्ताच्या चेल्यावर उतरल्यानंतर त्या लोकांना आपल्या आपल्या भाषांमध्ये देवाची स्तुती करताना त्या लोकांना ऐकले आणि तिथंच त्या लोकांना येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आणि स्वीकार केले येशूला. आणि त्यानंतर ते लोक आपल्या प्रांतामध्ये जाऊन स्वार्थिक झाले. वर्षातून 3दा तुझ्यातल्या सर्व पुरुषांनी परमेश्वर देवाचे दर्शन घ्यावे. कुटुंबामध्ये असलेले सर्व मोठे पुरुष वर्षातून 3 वेळा देवाचे दर्शन घेतले पाहिजे, अशी आज्ञा त्या लोकांना होती. आणि कुटुंबामध्ये असलेले प्रत्येक पुरुष, काम करणारे प्रत्येक पुरुष त्या दिवशी देवासमोर उपस्थित होतील आणि प्रतिज्ञा करतील, समर्पित करतील आणि देवासाठी उभे होतील. आपल्याला इथे असे करतो आणि इथं 18 आणि 19 वचनमध्ये अर्पणविषयी इथं लिहून आहे. माझ्या यज्ञ पशुचे रक्त खामीरच्या भाकरीबरोबर अर्पू नाही आणि माझ्या प्रित्यर्थ केलेले उत्सवातील वापा सकाळपर्यंत राहू देऊ नाही. आपल्या भूमीचे प्रथम उत्पन्नीतला पहिला भाग आपला देव परमेश्वर याच्या मंदिरात तू आणावा. कोकरू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नाही. आपण इथं 18 आणि 19 वचनमध्ये बघतो का बली केलेले प्राणीच्या
चरबीला सकाळच्या चरबीला संध्याकाळी अर्पण करू नाही आणि खामीरच्या भाकऱ्यासोबत त्यातून काय खायचे नाही. भूमीचे प्रथम फळ मंदिरामध्ये आपण आणले पाहिजे म्हणून, आणि आईला त्याच्या म्हणजे कोकरू त्याच्या आईच्या दुधात शिजव नाही. याच्यामध्ये 4 प्रमुख आज्ञा सांगण्यात आले आहे. 20 वचनपासून ते 24 वचनपर्यंत इथं 4 गोष्टी लिहून आहे. इथं देवाच्या गोष्टी आपण ऐकले पाहिजे आणि त्याच्या आज्ञा पाळले पाहिजे. 24 वचनमध्ये आपण मूर्तीपूजा नाही केले पाहिजे आणि त्याला तोडून टाकले पाहिजे, नष्ट केले पाहिजे, इथं असे लिहून आहे. आणि 25 वचनपासून ते 30 वचनपर्यंत जे लोक देवाची आज्ञा पाळतो त्या लोकांना 15 आशीर्वाद आहे इथं लिहून आहे. आणि 32 वचन आणि 33 वचनमध्ये आपण अन्य जातीमध्ये असताना पापरहित आपण जीवन कसे जगले पाहिजे इथं लिहून आहे. पहा, मी एक दूत तुझ्या पुढे पाठविते आहे, तो वाटेनं तुझं संरक्षण करील आणि ज्या स्थानी मी तयार केले आहे तिथं तुला पोचवेल. बघा, इथे आपल्याला देवाची योजना इथं दिसून राहिले. मिस्र देशातून इस्रायली लोक निघणे आणि कनान देशामध्ये जाणे हे इस्रायली लोकांची योजना नव्हते, पण देवाची योजना होते. या योजनाला पूर्ण करणारा देवच आहे आणि मोशाला पाठवणारा पण देवच आहे. फरो आणि त्याच्या सैनिकला नाश करणारा देवच आहे आणि लाल समुद्राला 2 भाग करणारा देवच आहे. 40 वर्ष मन्नाच्या द्वारा इस्रायली लोकांचा पालन पोषण करणारा देवच आहे आणि 40 वर्ष त्या लोकांना पाणी पाजणारा देवच आहे. कनान देशामध्ये आणणारा देवच आहे आणि कनान देशामध्ये ते लोक आल्यानंतर त्याचे भाग करून देणारा देवच आहे. सर्व गोष्टीचे कारण देवच 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 आहे आणि हेच त्याची योजना आहे. यासाठी हे सत्य आपल्याला कळले पाहिजे आणि जे कोणी देवाच्या हाती स्वतःला समर्पण करतो तो या जगामध्ये धन्य आहे. आपल्या जीवनाच्या मंजिलपर्यंत न्यासाठी देवच आपल्याला तयार करतो आणि तो श्रद्धा घेतो आणि आपल्याला चालवतो. तुझ्या समोर तुम्ही स्वतः गिरीने राहू त्याचे सांगणे माना, त्याची अवज्ञा करू नका, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही. त्याची ठाई माझे नाम आहे. तथापि तू खरोखर त्याचे मान्य ऐकशील व मी सांगतो त्या सांगणे करशील तर मी तुझ्याशी तुझ्या शत्रूचा शत्रू तुझ्या विरोधाचा विरोधी होईन. माझा दूत तुझे पुढे चालून तुला अमोरी, हित्ती, परज्जी, कनानी, हिव्वी व यबुसी लोकांकडे नेईल आणि मी त्यांचा उच्छेद करीन. बघा, इथे देव म्हणतो की मी सांगलेल्या गोष्टी सावधानीनं ऐका, कारण माझे दूत तुमच्या समोर समोर चालेल. बघा, इथे ज्यावेळी तुम्ही माझी गोष्टी ऐकील मी विरोधीला विरोधी होतील आणि शत्रूला शत्रू होतील. ज्यावेळी आपण देवाची गोष्टी ऐकणं आरंभ केल्यानंतर आपला देव आपल्या असलेला विरोधी
ला विरोधी होऊन जातो आणि आपले असलेले शत्रूला तो शत्रू होऊन जातो आणि तो देव आपल्याकडून उभा होतो. यासाठी तुझ्या आत्मिक जीवनाचे असलेले शत्रू शैतान असताना तू आपल्या देवाची गोष्टी ऐकल्यानंतर तेव्हा तू त्याच्यावर विजयी होतील. 24 वचन आपण बघू. त्याच्या देवास तू नमन करू नये, त्याची उपासना करू नये आणि त्याच्यासारखी कर्मे करू नये, तर त्याचा अगदी विध्वंस कराव आणि त्याच्या स्तंभाचे तुकडे तुकडे कराव. हे आज्ञा कनान देशामध्ये असताना दिलेली आहे. आणि त्या काळामध्ये 6 प्रकारची जाती कनान देशामध्ये होते आणि जवळी त्या लोकांना बाहेर काढीन नाही ते लोक त्या देशाला नाही घेऊ शकत होते. हे गोष्टी आपल्या काळामध्ये लागू नाही होत. हे गोष्टी यहोशू असताना काळापर्यंतच लागू आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोक हे वचन घेऊन मूर्तीपूजा करणाऱ्या लोकांना मारायसाठी आणि त्यांचे विग्रह तोडायसाठी असे सांगतो, पण असे नाही. हे फक्त यहोशूच्या काळामध्येच आज्ञा दिले होते. हे फक्त कनान देशामध्ये असलेले इतर जातीचे लोक मूर्तीपूजक होते. त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांची मूर्ती तोडण्याविषयी देवानं यहोशूला आज्ञा दिले होते. आता 25 वचनपासून तर 30 वचनपर्यंत आपण देवाची सेवा केले तर आपल्याला कसे आशीर्वाद मिळेल इथं लिहून आहे. तू आपला देव परमेश्वर याची उपासना करावी, म्हणजे तो तुझ्या अन्न बरकत देईल आणि तुझ्यातील रोगराई दूर करेल. जुन्या करारामध्ये आपण देवाची आज्ञा आणि देवाची गोष्टी आणि देवाची उपासना केली तर देवाचे आशीर्वाद होती का आपल्या अन्नावर्त आणि आपले रोगाला तो दूर करून बरे ठेवायचे. पण नव्या करारामध्ये देव आपल्यामधूनच राहून तो आपल्यासाठी विनंती करतो का आपण चांगले असले पाहिजेत. यासाठी नव्या करारामध्ये अन्न आणि आपले बरे राहणं याची जिम्मेदारी देवानंच घेतली आहे आणि तो आपल्यासाठी कार्य करतो. तुझ्या देशात कोणाचं गर्भपात होणार नाही किंवा कोणी वांझ असणार नाही आणि मी तुला पुरे आयुष्य देईन. ज्या ज्या लोकात तू जाशील त्यास मी आधीच आपली दहशत घालून घाबरे करीन आणि तुझ्या सर्व शत्रू तुला पाठ दाखवतील असे करीन. मी तुझ्यापुढे गांधीला माश पाठवीन, त्या हिव्वी, कनानी आणि हित्ती यांस तुझ्यापुढून पडव्यास लावतील. मी त्या सर्वांस 1 वर्षाचा अवधीच घालून देणार नाही. तसे केल्यास देश उजड होईल आणि वनपशु फार होऊन तुला उपद्रव देतील. तुझी वृद्धी होऊन तू देशाचा ताबा घेईन, तोवर मी हळूहळू तुझ्यापुढून त्यास घालवीन. तांबड्याच्या समुद्रापासून ते पालिस्टानच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फारात नद्यापर्यंत तुझ्या देशाची मी सरहद करीन. त्या देशातील लोक तुझा काबूत आणीन वा तू त्यांस आपल्यापुढून हाकून देशील. तू त्यांच्याशी किंवा त्यांच्या देवाशी काही करार करू नको. ते तुझ्या देशात राहता काम नाहीत
राहिल्यास ते तुला माझ्या विरुद्ध पाप करव्यास लावतील, कारण तू त्याच्या देवाची उपासना करशील व ते तुला खात्रीनं पाशासारखे होतील. बघा, इथे देवापाशी त्या लोकांना त्या देशातून बाहेर काढायचे कारण आहे. कारण देवाचे लोकांना ते लोक विग्रह आराधक बनवतील, यासाठी देव त्या लोकांना त्यांच्या देशातून बाहेर काढतील. इथं आपण 23वा अध्याय संपवू.